प्राथमिक शाळा चिखली। आज मी आपल्यासमोर काही दोन शब्द बोलू इच्छित आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशीच माझी नम्र विनंती। अहिल्याबाई होळकर या एक ऐतिहासिक थोर स्त्री होत्या। त्यांचा जन्म 31 मे 1725 रोजी चवंडी या गावी झाला। त्यांच्या आईचे नाव सुशीलाबाई व वडिलांचे नाव मनकोजीराव होते। मनकोजीराव हे सामान्य शेतकरी होते। अहिल्याबाई लहानपणापासूनच बुद्धिमान, परोपकारी, धर्मप्रेमी होत्या। त्यांचे लग्न मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी खंडेराव होळकर यांच्याशी झाले। खंडेरावांच्या मृत्यूनंतर अहिल्याबाईंनी राज्यकारभार स्वीकारित केला। त्या एक योग्य, नीतिमान, न्यायप्रेमी शासक म्हणून प्रसिद्ध झाल्या। म्हणून मी म्हणते एक एकटी स्त्री, तिच्यासमोर 40 पुरुषांची ताकद पाहिजे तिला गादीवरून उठवायला। अहो, 40 पुरुषांची ताकद पाहिजे तिला गादीवरून उठवायला। ती स्त्री म्हणजे फक्त आणि फक्त अहिल्याबाई होळकरच असू शकतात। अहिल्याबाई होळकरच असू शकतात। निर्माण केला तिने 7 बाऱ्या, निर्माण केला तिने 7 बारा। साऱ्या शेतकऱ्यांचा माफ केला तिने शेतसारा, साऱ्या शेतकऱ्यांचा माफ केला तिने शेतसारा। राण्या झाले या जगात, कोणी बनू नाही शकलं पुण्यश्लोक, कोणी बनू नाही शकलं पुण्यश्लोक। गर्वतीचा आहे या मराठी हृदयात, गर्वतीचा आहे या मराठी हृदयात। ती एकच महाराणी म्हणजे अहिल्याबाई होळकर। अहिल्याबाई होळकर लाख होऊन गेले राजा लोकाले, लाख होऊन गेले राजा लोकाले, पण कोणी बनू नाही शकलं पुण्यश्लोक, कोणी बनू नाही शकलं पुण्यश्लोक। होती ती राजराणी, झाली ती राजयोगिनी, होती ती राजराणी, झाली ती राजयोगिनी। शेवटी जाता मी एवढंच म्हणू इच्छित आहे, हातात घेऊन या शिवपिंड, शत्रूची काढली तिने धिंड, हातात घेऊन या शिवपिंड, शत्रूची काढली तिने धिंड। विजेसारखी चालवली तलवार, म्हणजे अहिल्याबाई होळकर, म्हणजे अहिल्याबाई होळकर। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।